विनंती करू आणि कार्यक्रमांना आपण त्यांना पाचारण करू। आणि आम्हाला जसंच कळालं की एक प्रियदर्शी एक वार्षिक सभा होती तिथं आणि त्या सभेचा वृत्तांत रोडे सरांच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमाला आम्ही वीर साहेबांना थोडंसं बरं वाटत होतं तरी त्यांना उठवलं मी म्हणलं चला सरपटे सरांचा फोन आलाय म्हटलं आणि आपण तिथं आपल्याला उपगुप्तजींचं दर्शन होईल आणि आपण त्यांना तिथं विनंती करू की आपल्या शेतामध्ये असं झालेलं आहे आणि तुम्हाला वेळ आहे का। मग रोडे सरांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि ते भंतेजींकडे गेले आणि भंतेजीला त्यांनी सांगितलं की वीर साहेब रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम त्यांच्या कन्येचा कार्यक्रम वाढदिवसाचा आणि भगवान बुद्धाची जी आम्ही 5 फुटी जी आशीर्वाद मुद्रेमध्ये मूर्ती आहे तर तिचं पण अनावरण तुमच्या हस्ते करण्याची त्यांची विनंती मान्य करा म्हणून रोडे सरांनी जेव्हा सांगितलं आणि तात्काळ उपगुप्तजींनी आणि हो म्हटले मला फार आनंद झाला। मी म्हटलं चला आम्ही लहानपणी त्यांना पाहिलं होतं आमच्या घरी भंतेजी सारखे यायचे आमच्या वडिलांसोबत आणि वडील आमची त्यांची फार सेवा करायची आणि त्याबरोबरच मग त्यांनी आले आणि वीर साहेबांना सुद्धा वाटत होतं की त्यांच्यासोबत काही भंतेजी मिळाले तर आणि मग आमचे धर्मशील भंतेजी त्यांच्याजवळ त्यांनी आपली व्यक्त केली होते आणि मग ते आम्हाला ते भंतेजी पण मिळाले आणि मी असं समजते की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झालाय तर मला फार आनंद होत आहे आणि समाधान पण होत आहे की चला आपण जे केलंय त्याचं आपल्याला फलित मिळाले। त्याबरोबरच आमच्या कार्यक्रमाला आमचे जगताप सर त्यांच्या मिसेस आणि त्यांच्या 3ही कन्या इकडे उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मला छान वाटते त्यांना पाहून आणि माझे सर्व बंधू त्यांच्या मिसेस आणि सगळे आप्तेष्ट इथं जमलेले आहेत म्हणजे खूपच शर्करा योग असं मी म्हणेन आणि सर्व भंतेजींना मी वंदन करते आणि मला म्हणजे माझं जे स्वप्न होतं तर ते साकार झालंय। मी सर्वांना धन्यवाद देते आपण आलात आणि भंतेजींसमोर सुद्धा नतमस्तक होते आणि माझी 2 शब्द संपवते। आहे त्यानंतर वीर परिवार आदरणीय भंतेजींना दान आणि श्रद्धेय भिक्खू संघाला या ठिकाणी दान आणि अष्टपरिष्कार फळ ते या ठिकाणी देत आहे दान पुण्य करत आहे त्यानंतर दानानुमोदन आणि आशीर्वाद देता होईल। सपेतयो विभाजन्तो
गावचे वरी दोन दोन बुद्धी saya nyata taruh mana sih sama lu tuh nanti mana ज्या उपासकांना पूजनीय भिक्खू संघाला आर्थिक दान द्यायचं आहे त्यांनी वंदन करून आपापल्या परीनं त्यांना आर्थिक दान करायचे आहे. और अपने सुंदर विवाह में हुआ है परिवार को और संपूर्ण उपासका सभी को का आशीर्वाद है जीवन में खूब सारा करते हुए दुर्लभ अमूल्य सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बनाए सार्थक बनाए सभी का मंगल हो सभी का कल्याण चलो गाड़ी itu salah apa beda oh अभी हाँ एक वही मोड़ देते बहुत गरम शादी में बोले लूंगे हाँ दीजिए